पहिला बघा रानातली मज्जा. आम्ही काय केलं आपली रानातली भाजी हिरवीगार आणली तोडून. तोडून आणली आणि बघा आमची ताई कशी भाजी बनवते. बहीण आहे माझी आणि बनवते चुलीवर. इथंच आम्ही आयडिया केली. हे टोपलं आमचं. टोपल्याला लावलं खालून माती, चूल पेटवली, ठेवली पाठी वरून आणि वरून ठेवल्याच्या नंतर मध्ये टाकलं मीठ, चटणी, तेल फिल टाकून का नाही तेलच भेटलं नाही. काय सांगायचं. आता लांब होताव ना आम्ही. इथं रानात कुठलं तेलाची बाटली काय. मग मीठ होतं, चटणी होती, भाकरी संग खायला आणलेलं मीठ. एखाद्या वेळेस भाजी आपली सपक फिपक झाली टाकता येईल म्हणून तर टाकलं त्यामध्ये आणि घाम 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 भाजी तयार होते. आम्ही सगळी वाट बघत बसलोय भाजी खाण्यासाठी. तुमची वहिनी बघा तोंडच पलीकडे फिरवती ती तर असं तोंड पण लय देखणं. हे आमचा गब्बर सिंग. आता तुम्ही याचा व्हिडिओ पाहिलाच की कसं काम करतोय. हे आपली त्रिशा पप्पा काळी पडली पोरगी. हाय करायले बघा. तिला वाटतोय सेल्फी कॅमेरा चालू आहे म्हणून इकडून येऊन हाय करते. हाय 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 आत्या हाय काका हाय. हाय हाय हाय. तिला वाटलं की सेल्फी कॅमेरा आहे म्हणून पहिलं ते हाय करत होती. तर बघा ताईनं कशी मस्त अशी भाजी बनवली. भाकरी आम्ही जेवायचं वाट बघत बसलोय. आमचा दाजीबा झोपलाय बघा दिसतोय का. आणि माझी दुसरी ताई आणि आमचा दाजी तेच आले नाहीत. बाकी इथं ती 2 लेकरं मोबाईल चार्जिंग लावायला गेलेत तिकडे लांब असं. आता काय आयडिया केली पण यांनी ताईनं आमच्या. टोपल्याला खालून लावली माती. आता लय मस्त लागते व टेस्ट याची. यामध्ये थोडंसं आणखीन कसं हे पाहिजे होतं मिरच्या वगैरे. इथं एखाद्या मिरच्याचं पण झाड दिसेना. नाहीतर आम्ही मस्त अशा मिरच्या पण टाकल्या असत्या मध्ये. खलबत्ता नव्हता आपल्याकडं पण ग्लासात तांब्यानं असं मुरगळला असता बराबरच त्याला चेंबला असता. चुलच्या मस्तपैकी पेटल्या. लाकडं ढकला की खाली त्याला आग पण पोचाय पाहिजे. भाजी एक टोपलं भर होती बरं का. पाक विरगळली. त्यातनं पाणी असं ते भाजीचं प्रमाण कधी पण कमीच होत असतोय. आपण 1 किलो भरी जरी दिसली ती छटाकभरच होऊन जात असते. आता यातनं थोडंसं घेताव आणि जेवताव मस्तपैकी. लय मस्त आयडिया केली राव पण ताईनं. आता हा फोटो थंबनेलला टाकतो. एक फोटो घेतो बघा. आयडिया टडंग टडंग कशी वाटली आयडिया. टडंग टडंग. ओय उठा रे उठा. भाजी झाली. दाजीबा उठा. ज्वारी काढायची अजून आपल्याला. उठा उठा. तिकडं टाकल्या आम्ही भाकरी शिळ्या व्हायला. कडक कडक व्हावी म्हणून टाकल्या उन्हात. आता होती का नाही काय माहित. इकडं पण लोक इकडं काम चालू आहे रस्त्याचं. जेवण करत बसलेत. तिकडं आपली गाडी लावली आणि इकडं काढतोय ज्वारी आपण. इकडं आहे हिरवा गार कांदा. इकडं आहे पाण्याची विहीर. पाणी चालू आहे. झाड आहे याच. झाड कशाच आहे. वडाचं झाड आहे बहुतेक. वडाचंच आहे. आणि इकडं हे कशाच आहे. जांभळाच आहे बहुतेक नाही खरं जांभळाच असेल. तर आता करता आम्ही जेवण. या की तुम्ही पण भाजी खायला. थोडीशी अजून चटणी टाकाय सांगू का वर ना. लेकर आहे ती व खाणारी पण लेकर नाही ती बी टाकाच ताई थोडीशी. मस्त खाऊ. ज्यांना तिखट चलत नाही ते बसतील आपण खाऊ मस्तपैकी. तिकड बघून तोंडातच पाणी सुटलं लाल भडाक. ताई हसायला लागली आमची. आता झाली भाजी तयार रेडी. आता करता जेवण. या तुम्ही पण जेवायला. चला मग घ्या काळजी. बाय बाय. रताळू बघा. रताळ कसला आहे रताळ आणलंय उपटून. दे ग इकडे ती. रताळ आणलं उपटून. ते पण आता उद्या खाताव. आता भाजीचा बेत मस्त झाली आहे भाजी. वास तर एकदम मस्त घमघमीत यायलाय. चला मग घ्या काळजी. बाय. मस्त झाली आहे ना टेस्ट. बघा मी ताटात घेऊन खाऊन बघितलं. मी टेस्ट करून एवढी मस्त टेस्ट यायली की बासच. यात असं वाटाणा पण की तेल नाही हे नाही ते नाही. खरंच इथल्या इथं ताजापैकी ताजा फ्रेश तर भाजी तोडून आणली की डायरेक्ट अशी टाकली मधीन.
एवढी टेस्ट लागायली ना. आणि चटणीचा प्रमाण तिखट तिखट बनवलाय त्यामुळे तर एकदम टेस्टी. या तुम्ही पण खायला. चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत. बाय बाय. त्रिशानं पण बाय म्हटलं.